हेलो गाइस, वेलकम टू माय चॅनल वैशाली.24। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हो, मी निघालीये अक्कलकोटला। स्वामींची माझ्यावर इतकी कृपा आहे की दर 2-4-5 महिन्यातून स्वामी आई मला बोलवून घेतात. स्वामींचं दर्शन होतं मला. आणि काय सांगू, हा व्हिडिओ इतका क्लिअर नाही आहे आणि हा माझा फर्स्ट आउटिंग व्लॉग आहे. पण मला तुमच्यापर्यंत माझ्या मनातल्या भावना पोहोचवायच्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. पण स्वामी आई म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. जे काही मी आहे आत्ता ते स्वामी आईंमुळेच आहे. आपण जाताना खूप काही ठरवतो की सगळं सांगायचं, हे मागायचं स्वामींकडे, ते मागायचं, माझ्या आयुष्यात हे संकट आहे वगैरे वगैरे खूप आपण जाताना विचार करतो. पण तिथं गेल्यावर बाहेरचं जग पूर्णपणे विसरलं जातं आणि असतात फक्त स्वामी आणि आपण. बाकी सगळं दुय्यम, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम होऊन जातात. मन एकदम शांत होऊन जातं आणि आपण स्वामीमय होऊन जातो. असाच माझ्या पण नशिबात योग होता. स्वामींचं खूप छान दर्शन झालं. रविवार असूनसुद्धा मंदिरात खूप गर्दी नव्हती. म्हणजे खूप वेळ असं नंबरला उभं राहायला नाही लागलं. डायरेक्ट मंदिरात आम्हाला जायला चान्स मिळाला आणि मंदिरात जाऊन प्रॉपर दर्शन घेतलं. आणि तिथेच जवळ एक गार्डन आहे असं समजलं आम्हाला, म्हणून तिथे गेलो. पण ते गार्डन बंद होतं आणि म्हणजे आम्ही वेळेत गेलो होतो पण ते गार्डन बंद होतं. पण ते गार्डन बंद असलं तरी तिथे एक तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरात ते पहिल्यांदाच मी सुद्धा पाहिलं मंदिर. इतकं छान मंदिर आहे. तिथे पण खूप शांतता मिळते मनाला. आणि आमचं ठरलं होतं की जायचं तुळजापूरला या ट्रिपमध्ये. पण काही कारणाने ते शक्य झालं नाही आणि तुळजाभवानी आईने इथेच दर्शन दिलं. मनातील सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. स्वामी आईंचं खूप छान दर्शन झालं. तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं. सो हाच होता व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि थँक यू. खूप सारं प्रेम.